वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर ईव्हीएम मतदान मशीन विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे निर्देश वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। या मोहिमेच्या अनुषंगाने उल्हासनगर शहराचे युवा अध्यक्ष भारत तानाजी रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून उल्हासनगर शहरातील विविध ठिकाणी स्वाक्षरी मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली। मोहिमेचे प्रमुख आयोजन माजी महिला शहराध्यक्ष राजकन्याबाई मोरे आणि उपाध्यक्ष बाळासाहेब आहिरे, शंकर गायकवाड यांनी केले। माता रमाबाई आंबेडकर नगर, साधू बेला हायस्कूल चौक, भैयासाहेब आंबेडकर नगर, बौद्ध नगर यांसारख्या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या। मोहिमेत सहसचिव उल्हास ढगे, प्रभाकर पाईकराव, विनोद उघडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। या उपक्रमात उल्हासनगर पूर्व शहराचे अध्यक्ष शेषराव वाघमारे, महासचिव रमेश गायकवाड, संजय बोराडे, सुनील जाधव, भीमराव प्रधान, विकास भिंगारदिवे, रोहन गोडबोले, प्रकाश मोरे, दीपक गायकवाड, महेश जाधव, राहुल बैसाने तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम विरोधी मोहिमेला उल्हासनगर शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेत जनजागृती केली जात आहे। सदर महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रिया 2024 ही आताच झालेली आहे। या ईव्हीएमच्या माध्यमातून ही प्रक्रिया जी झालेली आहे त्यामध्ये जनतेने जे मतदान केलेले आहे त्या संदर्भात जनतेला खूप सारे संभ्रम निर्माण झालेला आहे। कारण की जे मतदान पेटीमध्ये जे मतदान गेलेले आहे की नाही ते नक्की आपण दिलेल्या मतदाराला गेले का नाही या संदर्भात त्यांच्यामध्ये जनतेमध्ये आक्रोशसुद्धा निर्माण झालेला आहे। आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये तसेच अनेक शहरामध्ये अनेक ठिकाणी स्वाक्षरी जनआंदोलन मोहीम राबवण्यात आलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। या मोहीम संदर्भात अनेक जनतेने इथे स्वाक्षरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। या प्रतिसादामध्ये असून दिसून येते आहे की जनतेमध्ये खूप सारा आक्रोश आणि त्याचबरोबर संभ्रम हे सुद्धा इथे दिसून येत आहे। आणि आम्हाला शासनाला व सरकारला हेच विनंती आहे की आपण जे ईव्हीएमच्या माध्यमात जे मतदान जी प्रक्रिया चालू ठेवलेली आहे ती न घेता बॅलेट पेपरने घ्यावी हेच आम्हाला एवढं सांगणे आहे। इथे थांबतो आम्ही। जय हिंद।